नमस्कार. जय हिंद विद्यार्थी पालक मित्र हो. नवोदय परीक्षेसाठी आपला पाल्य किंवा आपण स्वतः विद्यार्थी म्हणून जर बसणार असाल तर तुमच्यासाठी हे 10 फायदे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे फायदे जाणल्याशिवाय जाहीर आहे माणसाची काय म्हणतात ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे की ज्यामध्ये माणसाला फायदा दिसतो त्यामध्ये माणसाचं पोटेन्शियल, माणसाची एनर्जी, मेहनत करण्याची जी माणसाची जी काय म्हणता येईल की ती हाईट जी आहे ना तर ती खूप वाढते, खूप मेहनत करू शकतो. तर हे 10 फायदे, शैक्षणिक फायदे ओव्हरऑल तुमचं आयुष्य कसं बदलू शकतील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालयात जर तुम्हाला प्रत्यक्ष प्रवेश मिळाला तर तुमचं आयुष्य कशा पद्धतीने चेंज होणार आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. बघा आता नवोदय विद्यालय जे आहे हे प्रत्येक जिल्ह्याला आहे. ठीक आहे. 80 विद्यार्थी यामध्ये काय केले जातात, सिलेक्ट केले जातात आणि त्यापैकी 60 विद्यार्थी जे आहेत तर ते ग्रामीण भागातले असतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिला जो फायदा होतो तो आहे मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळतं. ज्यामध्ये नवोदय शिक्षण जे पूर्णपणे मोफत असतं. म्हणजे मुलांना जर त्यांची स्वप्नाची उंची गाठायची आहे तर त्यासाठी आवश्यक साधने जे आहेत ना तर ते त्यांना मोफत मिळतात. अगदी शूज आणि चप्पलपासून ते डोक्याला लावायचा तेलापर्यंत सगळा काही खर्च, वह्या, पुस्तकं, चप्पल, बूट, दप्तरं सगळा काही खर्च जो आहे तर ते नवोदय करतं. आर्थिक विचार विसरून विद्यार्थ्यांमध्ये यामध्ये काय होतो, आत्मविश्वास वाढतो की आपण आपल्या ज्ञानाच्या जोरावर स्वतःचं आयुष्य बदलू शकतो. हाच एक महत्त्वाचा आयुष्यामधला बदल आहे. आणि मला वाटतं यासाठी का होईना पण ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे. दुसरा फायदा असा आहे की इथे प्रेमळ शिक्षकांचा आधार आहे. शिक्षक हे इथले जणू काही दुसरे पालकच आहे. त्यांच्या प्रेमळ शिकवण्याने विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण होते. हे जे शिक्षक असतात नवोदयचे हे केंद्रीय विद्यालयाचे असतात, म्हणजे केंद्र शासनाचे जे मेरिट लिस्टवरच आलेले आहेत हे शिक्षक असतात. अतिशय गरीब घरातील ज्यांनी स्वतः तयारी केलेली आहे, जे या फेजमधून गेलेले आहे असे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना एक दुसरे पालक म्हणून इथे मिळतात. आणि घरापासून दूर असताना या शिक्षकांच्या काळजीमुळे मुलांना सुरक्षितता वाटते. हा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे. तिसरा फायदा आहे की केवळ पुस्तकच नाही तर तुम्हाला लोकांचं आयुष्य, जीवनमान, जीवनपाठ जो आहे तर तो समजायला मिळतो. अभ्यासक्रमासोबत इथे कला, क्रीडा, संगीत यावर भर दिला जातो. स्पोर्ट्सच्या भरपूर ॲक्टिव्हिटी इथे केल्या जातात. ऑलिम्पिकमध्ये जेवढे गेम आहेत सगळेच्या सगळे नवोदय विद्यालयामध्ये त्यांची ट्रेनिंग दिल्या जाते आणि त्यांची तयारी करून घेतल्या जाते. संगीतावरती, म्युझिकवरती जर काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल आणि त्यामधून जर तुम्हाला तुमचा म्युझिक म्हणा किंवा इतर काही कलागुणांना वाव मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. आत्मविश्वास वाढवणारे जे कार्यक्रम आहे नॉर्मल जेवढ्या शाळेत होत नाहीत तेवढे नवोदयच्या विद्यालयामध्ये होत असतात. एकमेकांना पाठिंबा देत परिवाराप्रमाणे हे विद्यार्थी, शिक्षक एकमेकांसोबत राहतात आणि आयुष्यामध्ये पुढे जात असतात. चौथा फायदा आपण बघूया, सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण. हे खूप महत्त्वाचं आहे कारण या नवोदय विद्यालयात फक्त मुलंच नाही तर मुली देखील असतात. तर मुलींसाठी सुरक्षित वातावरण, सेफ्टी आणि सिक्युरिटी जी आहे तर ती ही खूप छान असते. म्हणजे प्रत्येक हॉल असेल, प्रत्येक वर्ग आणि ग्राउंड वगैरे सगळा काही जो भाग आहे तो CCTVच्या अंतर्गत असतो. एक प्रेमळ वातावरण असतं. स्वच्छ निवारा, संतुलित आहार असतो. जेवणाची विशेष करून काळजी घेतल्या जाते. काळजी घेणारी वैद्यकीय सुविधा देखील असते. 2 दिवस जर मुलांचं जर पोट दुखलं ना की नवोदय विद्यालय आणि सरकारला माहिती आहे की मुलगा कुठे जाणार, आईकडे जाणार. म्हणून मुलगा बिमार पडूच नये यासाठी त्यांचा स्वच्छ निवारा आणि संतुलित आहार असतो. आणि जर समजा कुणाला अनावधानाने जर समजा काही झालंच तर त्यासाठी काळजी घेणारी वैद्यकीय सुविधा तिथे तात्काळ सेवेमध्ये असते. पालकांना काळजी करायची बिलकुल गरज नसते. जसं आपलं मुलं आपल्या घरी सुरक्षित वातावरणामध्ये मोठे होतात तसेच मुलं तिथं देखील मोठे होत असतात. पाचवा फायदा बघूया, देशभरातून येणारे विद्यार्थी जे आहेत तर ते मित्र बनतील. विद्यार्थी विविध भाषेतले मित्र आहे, विविध संस्कृतीचे मित्र आहे. हा जणू एक काय होईल त्यांचा एक युनिक देश पातळीवरचा एक परिवार बनेल आणि एक हेल्दी कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असेल. सध्या फक्त शाळेतल्या आणि गावातल्याच विद्यार्थ्यासोबत आपल्या पोराचं जर कॉम्पिटिशन होणार असेल आणि आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये त्याला अख्ख्या महाराष्ट्राशी आणि अख्ख्या भारतातल्या विद्यार्थ्याशी त्याला कॉम्पीट करायचं आहे तर ती डिफिकल्टी लेवल समजून येण्यासाठी बाकीचे मित्र परिवार जो आहे तर तो देश पातळीवरचा असेल तर एक माणसामध्ये वेगळाच कॉन्फिडन्स येतो. मुलं बुजडत नाहीत.
आपलं मूल जर गाव सोडून जर बाहेर नाही गेलं ना, तर दुसऱ्या गाव किंवा तालुका लेवलला गेल्यानंतर मुलं बुजडतात, आईबापाच्या पाठीमागे थांबतात आणि त्यांचे भुवया अशा मोठ्याल्या होतात. राईट. तर मुलांचा हा जो निर्भीडपणा आहे ना, तो बाहेर येतो या गोष्टीने. आत्मिक उत्साह वाढतो आणि आत्मविश्वास वाढवणारे त्यांना एक्सपिरियन्सेस येतात, अनुभव येतात. आणि कोणी सांगितलंय ना, की दुसऱ्याच्या अनुभवाने माणूस मोठा होत नाही, स्वतःच्या अनुभवानेच माणूस मोठा होतो. आणि हे एक वास्तविक सत्य आहे, की ज्याने गाव सोडलं तो पैसा कमवतो, तो आयुष्यात काही ना काहीतरी होतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी द्या. उज्ज्वल भविष्याच्या दालनात हे तुमचं पहिलं पाऊल आहे. नवोदयाचं नाव आणि शिक्षणामुळे महाविद्यालयामध्ये तुम्हाला चांगला प्रवेश मिळतो आणि सोपा होतो. जर नवोदय विद्यालयामधून तुम्ही शिकलेले आहात म्हणजे तुम्ही 100% खात्रीशीर आयुष्यामध्ये काही ना काही बनू शकता. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. म्हणून तुम्हाला चांगले कॉलेजेस जे आहेत ते देखील मिळायला काय होतं, की प्राधान्य मिळतं आणि प्रवेश सोपा होतो. आणि जे ड्रीमचं जे करिअर आहे, जसं की डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक होणं किंवा आणखी कुठल्याही गोष्टीमध्ये सायंटिस्ट म्हणा किंवा केंद्र सरकारच्या विविध अशा चांगल्या हाय पोस्टमध्ये तुम्हाला जाण्याची संधी आणि तो आत्मविश्वास लहानपणीच तुम्हाला काय होतो, की वाढतो. 7वा फायदा हा आहे, की संस्कृतीचा अभिमान जपण्याचा हा एक वारसा तुमच्यामध्ये वाढत जातो. त्यामध्ये मराठी भाषा आणि भारत मातेच्या लोककल्याणाचा सन्मान तुम्ही करायला शिकतात. आतून शिकतात तुम्ही. म्हणजे हे तुम्हाला जाणवणार नाही कधी, पण हे आतल्या आत ते भिनतं ते. आणि संस्कार आणि आयुष्य काय होतं, समृद्ध होतं. आई-वडिलांची, आप्तेष्टांची, नातेवाईकांची आणि एक चांगला माणूस म्हणून माणुसकीचं उदाहरण तुमच्यामध्ये दिसावं म्हणून तुम्ही काय करता, काम करता आणि स्वतःचा काय म्हणता येईल, की एक विकास होतो तो आणि तो परिणामी संस्कृतीचाही असतो. मुलं यशस्वी होऊन आपल्या मातीचा मोल जाणतात. जरी पोरं यशस्वी झाले ना, तरी आपल्या गावची माती ते विसरत नाही. अशा पद्धतीचा हा कॉन्ट्रास्ट. परदेशात जरी गेले मुलं, तरी त्यांना आपलं गाव, आपली माती, आपली गावातली माणसं यांच्याविषयी एक विशेष आपुलकी आणि प्रेम असतो. हा आपल्या संस्कृतीचा एक अभिमान आहे. आर्थिक भाराचा मोकळा श्वास होतो. सगळी काही जी फीस आहे तर ती तुम्हाला बिलकुल झिरो असते. यामध्ये कसलाही पालकांना कसलाही अतिरिक्त भार दिला जात नाही. म्हणजे इनफॅक्ट कसलाहीच अतिरिक्त नसतो. पोषण, पालन, आहार, सगळं पुस्तकं, सगळं काही मोफत असतं. इव्हन जाण्या येण्याची सुविधा देखील जी आहे तर ती काही प्रमाणामध्ये नवोदय विद्यालयातून केली जाते. पालकांच्या काळजीवरून काळजी कमी करून भविष्याच्या मुलांचा आत्मपुरवठा असतो हा. 9वा जो फायदा आहे तो आहे आत्मनिर्भरतेचा धडा. जे नॉर्मली शाळेत शिकवलं जात नाही. आत्मनिर्भर होण्यासाठी त्या ज्या कुबड्या आहेत त्या आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या कुबड्यावरती मुलं 10वी-12वी पर्यंत पास होतात. पण जी नवोदयची जे विद्यार्थी आहे तर ती आत्मनिर्भर व्हायला कमी वयातच शिकतात. कारण वसतिगृहातील स्वच्छता, अनुशासन, जबाबदारी हे त्यांच्या जीवनाचा एक भाग बनतो. स्वतः डिसिप्लिन कसं राहावं, इतरांनी उठ रे बाळा, अभ्यास कर, ट्युशनला जा हे म्हणण्यापेक्षा हे मुलं असे होतात की त्यांना स्वतःलाच कळतं की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे याची जाणीव त्यांना असते. आणि ज्यांना जाणीव आहे ते मेहनत करायला कधीच मागे पुढे राहत नाही. मुलं संकटांना सामोरे जाण्याचं त्यांना म्हणजे भीती वाटत नाही. धैर्याने ते काय करतात, संकटांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्यासमोर असे एक्झाम्पल असतात की ज्यांनी असंख्य अशा संकटांवरती मात करून या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवलेला असतो. म्हणून मुलं जे आहेत ते कॉमन ॲव्हरेज नॉर्मल मुलांपेक्षा त्यांच्यामध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी जास्त असते. कारण त्यांचा आत्मविश्वास असतो आणि सोबत पालकांचाही त्यांच्यावर काय असतो, एक विश्वास असतो आणि तो द्विगुणित होत जातो. भावनिक बंध आणि अभिमान वाढतो. नवोदयाच्या वाटेवर पहिलं पाऊल टाकताना ना आईवडिलांना एक गर्व वाटतो. नुसता मुलगा आपला नवोदय विद्यालयाची परीक्षा देतोय म्हटलं, भले तो पास हो ना हो, पण पालकांना थोडंसं हायसं वाटतं. विचार करा, प्रत्यक्ष मुलगा तुमचा नवोदयमध्ये त्याचा प्रवेश मिळाल्यानंतर किती गर्वाने मान उंचावेल आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. जो मुलगा कमी वयामध्ये एवढ्या कॉम्पिटिशनला जिल्ह्याभराच्या जवळपास 4-5 लाख विद्यार्थी तरी 5वीचे नॉर्मली ॲडमिशन देतात, कमी जास्त होऊ शकतो आकडा, पण त्यापैकी फक्त 80 विद्यार्थ्यांमध्ये जर सिलेक्शन होत असेल तर खरोखरच एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट असते. आपल्या मुलाला सुरक्षित घरासारखी शाळा मिळावी असं प्रत्येक पालकांचं म्हणणं असतं आणि तो नवोदयमध्ये हा जो आहे हे पालकांचा अभिमान किंवा हे जे म्हणणं आहे पालकांचं सत्यरूपी होतं. नवोदय विद्यालयात शिक्षण घेणं केवळ शाळा नसून एक भावनिक आणि मानसिक आधार आहे. संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचं हे निर्मिती स्थान आहे. म्हणून मी तुम्हाला मी
रेकमेंड करेल आणि स्ट्रॉंगली मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपला मुलगा जर इयत्ता 5वी जर शिकत असेल तर नक्की ही परीक्षा देण्याचा मानस करा. म्हणजे नक्की परीक्षा द्यायला लावा. भले तो पास होईल न होईल तो नंतरचा भाग राहिला, पण या परीक्षेची तयारी करताना जे कडू गोड अनुभव येतील आणि या ज्ञानातून जे काही ज्ञान संपादन करेल आणि ही जी काठिण्य पातळी ओळखून त्याला कळेल की आपल्याला आयुष्यामध्ये जायचं आहे पुढे, तर काय काय करावं लागतं. तर हा सगळा जो जाणीवेचा भाग आहे हा कमी वयात जर मुलांना दिला ना, तर पुढे जसं आपण काम करतोय, जशी वेळ आपल्यावर आली, निदान तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही याची नक्की शाश्वती घेता येईल. आजचा व्हिडिओ एवढाच. इथेच थांबतो मी. नवोदयसाठी आजच एक नोटिफिकेशन आलेलं आहे. आजपासून नवोदयचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवोदयचे फॉर्म कसा फिल करायचा, आवश्यक कागदपत्र काय काय लागतील, इतर माहितींची सगळी डिटेल व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, काही फीडबॅक असेल, काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये नोंदवू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.